गुजरातमध्ये पटेल आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनानं आता हिंसक वळण घेतले. पाटीदार नेता हार्दिक पटेल याच्या अटकेनंतर अहमदाबाद, सुरत, राजकोट, मेहसाणासह अनेक शहरात जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. 4 ते 5 शहरात जवळपास 50हून अधिक गाड्या आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिल्यात. मेहसाणामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री रजनी पटेल यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली. तसंच गृहमंत्र्यांचं घर पेटवून देण्याचाही प्रयत्न झालाय. पोलीस स्टेशन पोलीस यांनाही आंदोलनकर्त्यांनी टार्गेट केलंय. वरच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गांधीनगर जिल्हाधिकारी कार्यालयालाही पेटवून देण्यात आले. या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. हार्दिक पटेल यांनी आज गुजरात बंदची हाक दिली आहे. मुदतीपेक्षा जास्त वेळ आंदोलन केल्यानं पोलिसांनी पटेल यांना अटक केली होती. या अटकेचा विरोध करणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये शांतता ठेवण्याचं आवाहन केलंय. या सर्व आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचं आवाहन केलंय. गुजरातना सौ भाईओ बहनों ने शांति राखवा माटे आग्रह करूं छूं. हिंसाना मार्गे जईने क्यारेय कशुं वळતું નથી. આપણે બધા સાથે મળીને વાતચીત દ્વારા સમસ્યાઓના ઉકેલ લાવીએ અને સાથે મળીને गुजरात ने जो नवी ऊंचाईओं पर लई जवानो निरंतर प्रयास चाल्यो छे एमां पूरक बनीए, पोषक बनीए. ए ज मारी सौ मारा गुजरातना भाईओ बहनों ने आग्रहपूर्वक विनंती है. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी रौनक कोकडे थेट गुजरातहून आपल्यासोबत आहेत. रौनक, काय सांगाल, नेमकं आंदोलनानं आता दिशा कुठली घेतली आहे? हार्दिक पटेल यांनी या क्षणाला काय आवाहन केलंय आणि सरकारच्या वतीनं काय सांगण्यात येत आहे? ऋषी, सर्वात महत्त्वाचं की हार्दिक पटेलची जी भूमिका आहे की गुजरात बंदची त्यांनी जी हाक दिली होती त्याला वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. जर मी सध्या राजकोट या शहरात उभा आहे. या ठिकाणी संमिश्र असा प्रतिसाद जो आहे तो सध्या बंदाला पाहायला मिळतोय. सर्वात महत्त्वाचं की मी तुम्हाला दृश्य दाखवतो की काल ज्या ठिकाणी या हार्दिक पटेलला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर जे हिंसक वळण या संपूर्ण घटनेला लागलं त्याचं चित्र आपण बघू शकता की राजकोट हे BRTSचं ते बस स्टँड होतं. हे पूर्णपणे अशा पद्धतीने जवळपास 4 ते 5 बस स्टँड आंदोलनकाऱ्यांनी पूर्णपणे जाळून टाकले आणि जवळपास 4 BRTच्या बसेस देखील अशा पद्धतीने जाळून खाक करून टाकण्यात आलेला आहे. पण सध्या सकाळी जे राजकोट शहरात तणावाचं वातावरण होतं, सध्या हळूहळू परिस्थिती जी आहे ती सुधरत चाललेली आहे. जे सेन्सिटिव्ह एरिया आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचं डिप्लॉयमेंट करण्यात आलेलं आहे. लॉ अँड ऑर्डर कुठल्याही पद्धतीनं बिघडू नये याची दक्षता पोलीस विभाग जे आहे गुजरात पोलिसांच्या वतीनं घेण्यात येत आहे. इतकंच नाही तर QRTची जी टीम आहे ती या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राजकोटमध्ये परिस्थिती जी आहे ती सध्या सुधरत चाललेली आहे. नक्कीच या सगळ्या संदर्भात आता नेमकं पटेल समाजाकडनं किंवा आंदोलनकर्त्यांकडनं नेमकी कुठलं आवाहन करण्यात येतंय का, या सगळ्या संदर्भात काय सांगाल थोडक्यात? ऋषी, हार्दिक पटेल यांच्या वतीनं जे सांगण्यात येत आहे की ज्या पद्धतीनं काल हिंसक वळण या संपूर्ण घटनेला लागलं आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं त्याचा निषेध म्हणून त्यांनी आज बंदाची हाक दिलेली आहे. तर शांतीपूर्ण हे बंद करावं आणि जे आरक्षणाची त्यांची मागणी आहे ते सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी नक्कीच. एकूणच अशा पद्धतीने आता आंदोलन शमवण्याची भाषा ही दोघांकडनंही सुरू झाली आहे. त्या पद्धतीनं चर्चेचा मार्ग सुरू झाला. धन्यवाद रौनक या महत्त्वाच्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.